खोपोली शहरात मंगेश काळोखे यांच्यासोबत घडलेल्या अघटित घटनेनंतर सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती। आरोपी फरार झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी होत होती। या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस दलानं तातडीनं तपासाची सूत्र हलवली। पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी 5 विशेष पोलीस पथकं स्थापन केली होती। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहितीच्या आधारे समजलं की मोबाईल फोन बंद करून काही आरोपी कोकणाच्या दिशेने, काही मुंबई आणि काही पुण्याकडे फरार झाले होते। तसेच या आरोपींना पळून जाण्यात मदत करणारे आणखी काही संशयितही पोलिसांच्या रडारवर आलेत। कौशल्यपूर्ण तपास करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगानं फिरली। अखेर 24 तासांच्या आत फरार मुख्य आरोपी रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, उर्मिला रवींद्र देवकर यांच्यासहित विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। या प्रकरणात नाव असलेले राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अद्याप फरार असल्याचं समजतं। या जलद कारवाईमुळे खोपोली शहरात तणाव कमी होण्यास मदत झाली असून पोलीस दलाच्या कार्यवाहीचं सर्वत्र कौतुक होतंय। या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।